नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मान्सूनची वाटचाल ही जवळपास 2 ते 3 दिवसापासून अंदमान निकोबारमुळे थांबलेली होती. परंतु काही वेदर सिस्टम, अरबी समुद्र, बंगालचा समुद्र आणि पश्चिमी विक्षोभ ह्या तिहेरी सिस्टीममुळे गेल्या 2 दिवसापासून मान्सूनमध्ये थोड्याफार प्रमाणात प्रगती झालेली आपल्याला दिसत आहे. मान्सून हा साधारणपणे लक्षद्वीपच्या समोर, त्याचप्रमाणे अरबी समुद्रातील काही भागामध्ये पोचलेला आहे. परंतु अरबी समुद्र यातून एक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीत एक कमी दाब क्षेत्र सक्रिय होताना आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे एक पश्चिमी विक्षोभ सुद्धा येण्याची शक्यता आहे. आणि या तिहेरी गोष्टीचा किंवा तिहेरी सिस्टीमचा परिणाम म्हणून पुढील 3 दिवस आणि त्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातील 1 ते 2 विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, तर काही भागामध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये हा पाऊस नुकसान सुद्धा करण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 25 मे, त्याचप्रमाणे 26 आणि 27 मे या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये पाऊस असेल, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारतामधील काय परिस्थिती असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रातील कमी दाब क्षेत्र, त्याचप्रमाणे मान्सूनची थोडी बहुत होणारी प्रगती, त्याचप्रमाणे पश्चिम विक्षोभ याचा परिणाम म्हणून 25 मे रोजी महाराष्ट्रातील जवळपास 3 विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 25 मे रोजी कोकण विभागातील बहुतांश भागामध्ये, त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, खानदेश, त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही भाग मध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील राजापूर, सावंतवाडी, कणकवली, निपाणी, रत्नागिरी या भागामध्ये हा पाऊस जास्त प्रमाणात असणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी सुद्धा हा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस 25 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहिल्यानगर, त्याचप्रमाणे बार्शी, बीड, लातूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील वाशिमचा काही भाग, पुसद या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळमधील पांढरकवडा या भागात सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा 25 मे रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा या राज्यामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यात सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे. तसेच या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस 25 मे रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 26 मे रोजी सुद्धा महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मराठवाडा विभागामध्ये 26 मे रोजी हा पाऊस जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण विभागामध्ये सुद्धा हा पाऊस, मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये हा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. काही भागामध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्या भागातील शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे फळबाग शेतकरी बांधवांचे या वादळी पावसामुळे निश्चितच नुकसान होण्याची शक्यता आहे. तर 26 मे रोजी
मुंबई, पुणे, त्याचप्रमाणे नाशिक, मालेगाव या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे कोकणातील राजापूर, सावंतवाडी, कणकवली, राजापूर या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. गोव्यात सुद्धा हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे मराठा विभागातील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्यानंतर नांदेड, लातूर, बार्शी, बीड, परभणी, त्याचप्रमाणे सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 26 मे रोजी विदर्भातील 1-2 ठिकाणी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर या ठिकाणी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा आणि नुकसानकारक पाऊस राहण्याची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक, त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिसा, पूर्व किनाऱ्यावर सुद्धा काही भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यात सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर आणि पहाडी भागात सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 27 मे रोजी सुद्धा महाराष्ट्रातील पुन्हा 2 ते 3 विभागामध्ये हा पाऊस असणार आहे. कोकणातील संपूर्ण भाग, मुंबई, पुणे या भागात हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये हा पाऊस असणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये हा पाऊस जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बार्शी या ठिकाणी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये सुद्धा पश्चिमी विक्षोभामुळे पाऊस तर काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र या राज्यामध्ये हा नुकसानकारक पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू, तेलंगणा, ओडिसा या राज्यातसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यातसुद्धा पाऊस असणार आहे. मित्रांनो, जरी मान्सूनची आज थोडीफार प्रगती आपल्याला दिसत असली तरी या मान्सूनवर थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे. एक संकटसुद्धा या मान्सूनवर पुन्हा येण्याची शक्यता आहे. बंगालच्या समुद्रामध्ये जे कमीदाब क्षेत्र तयार झालेलं आहे त्या कमीदाब क्षेत्राची पुढे चालून चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनवर त्याचा सकारात्मक किंवा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.